करू देत की मग, चांगलंच आहे ते. चिल म्हणलं ना, नको टेन्शन घेऊ, मी आहे ना, मी मदत करते तिला. अगं पण श्रावणी, सांगितलं ना मी, सगळं मॅनेज करते मी. तू खाली जा आणि खाली जाऊन पाहुण्यांकडे बघ, मी आहे इथे. स्माइल कर जा. बरं ठीक आहे, तू म्हणते म्हणून जातीये. लवकर ये. तारा ये, बस बस ग, बस. तारा, मी संचिता. अजिबात काळजी करू नकोस, मी आहे ना आता. मला माहितीये तुला काय हवंय. तुला श्रेयससाठी आराध्य व्हायचंय ना. आय नो. आणि यात काहीही चुकीचं नाहीये. तू जे करतेस ते योग्यच करतेस. तुला खरं सांगू का, आपल्या नवऱ्याचं मन राखण्यासाठी त्याच्यावर प्रेम करणारी बायको काहीही करू शकते, अगदी काही. आणि हे माझ्यापेक्षा जास्त चांगलं कुणाला ठाऊक असणार आहे. म्हणजे तुला मेकअपची आवड नाहीये ना, म्हणून तुला त्यातलं काही माहित नाहीये. आणि तुला माहितीये का, मी तुझ्यासाठी सगळं मेकअपचं सामान घेऊन आलीये. अरे देवा, माझी बॅग कुठे? मूर्खच आहे मी. बॅग खालीच राहिली माझी. मी आले, तू थांबा इथेच. आणि आज मी तुला आराध्यासारखं रेडी करणार आहे. आले मी, इथेच बस. श्रेयस, मला आराध्यासारखं व्हायचंय. तुझं मन जिंकायचंय. अरे, बॅग कुठे आहे माझी? मी इथेच ठेवली होती. काय शोधताय? नाही, काही वेळेस आपल्याला हवी असलेली गोष्ट आपल्या समोर असते, पण ती आपल्या लक्षात येत नाही. पण मला हवी असलेली गोष्ट नाहीये माझ्या समोर. बॅग, ही बॅग शोधतेय. अच्छा, तुमची बॅग इथे होती का? हो. हा, मला वाटतं शकूने आमच्या रूम मध्ये नेऊन ठेवल्यात त्या बॅगा. हो का? हो, चला मी तुम्हाला दाखवतो. एकच मिनिट. हा, नाही, या ना, मी दाखवतो ना तुम्हाला. या 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 या, काही काळजी करू नका, आहे तिकडे नक्की. या या, बघा, इथेच बऱ्याच बायका असतील तुमचीच. बघते. थँक्यू. काय संधी आली आहे चालून. चला, हे काय चाललंय नक्की? हा माणूस काय करतोय? संचिता, तारा
सारा अगं इथं काय करतेस तू? आपल्याला मेकअप करायचा आहे ना? हा. गेस्ट बरेच गेस्ट आलेत ना, तर त्यांच्या बॅगा इथेच होत्या, म्हणून यांची बॅग शोधण्याकरता मदत करत होतो. काय इथे खूप अडचण आहे ना. हा, हे घ्या तुमची बॅग, या. ही तारा इथे आली नसती तर काय झालं असतं? काय नालायक माणूस आहे हा. पण जाऊ दे, इशू करण्या इतकं काही झालेलं नाहीये. अडचण झाली असेल, गोड मानून घ्या. चल. या मुलीने आत्ताच मला वाचवलं आणि मी लगेच हिच्या बाबतीत अशी गडबड खरंच करू का? संचिता, खाली बॅग घेताना जे काय घडलं त्याच्यामुळे टेन्शन आलं का तुला? सॉरी ग, मी काय बोलू मला कळत नाहीये. म्हणजे ते दयानंद काका आहेत ना, ते आणि त्यांचं वागणं मलाही काही अजून समजलेलं नाही. म्हणजे तसे ते मदत करतात, बायकांच्या बाबतीत करतात ग मदत. मी समजू शकते, ती मदत आपल्याला कधी कधी नकोशी वाटते ना. ते जाऊ दे, तू मला सांग, तू आराध्यासारखं तयार करणार आहेस ना मला? तारा, मी म्हणाले ना तुला, मी तुला सेम टू सेम आराध्यासारखं रेडी करते. संचिता, माझ्याकडून तुझ्यासाठी हे खास गिफ्ट. आंटी, या सगळ्याची काय गरज आहे? अगं गरज कशी नाही, तुझ्या लग्नाला आम्ही येऊ शकलो नाही आणि मला माहिती आहे तुम्ही पळून जाऊन लग्न केलंत ना. म्हणून हे गिफ्ट, हे घे. वाव, डायमंड नेकलेस. आंटी, आवडला? खूप आंटी, खूप सुंदर आहे. लक्षात आहे ना काय करायचंय ते? हो आंटी. ठीक आहे, तयार होऊन या लवकर खाली. हा, चल छान रेडी होऊया. संचिता, तू खरंच मला आराध्यासारखं सांगितलं ना मी तुला एकदा, मी तुला अगदी सेम आराध्यासारखं रेडी करणार. आणि तुला माहितीये का,
मी आराध्याला खूप चांगलं ओळखायचे. आराध्या कशी दिसायची, कसा मेकअप करायची, हे सगळं मला माहितीये. त्यामुळे डोंट वरी, मी तुला सेम टू सेम तिच्यासारखं रेडी करणार. चला मग ये करायची सुरुवात. वाव बेबी, यू आर रेडी. मला आरसा दाखव ना एकदा. आरसा रेडी आहेस का? अजिबात नाही. आज तुझा आरसा म्हणजे श्रेयसचे डोळे. किती सुंदर दिसतेस माहितीये. श्रेयस तुझं खूप कौतुक करणार आहे. आणि आज तू स्वतःला इतरांच्या नजरेनं बघायचं. ओके? आराध्या किती कौतुक. सॉरी 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 तारा, बघितलंस मीच विसरले. किती सुंदर दिसतेस. आज तुला बघून ना श्रेयसला त्याची पूर्वीची आराध्या आठवणार आहे खरंच. आणि ज्यांना माहितीये ना की तू आराध्या नाहीयेस ते सुद्धा फसवणार आहेत. इतकी सुंदर दिसतेस तू. नजर नको लागायला कोणाची. संचिता, थँक्यू. मोस्ट वेलकम. बरं, तू रेडी आहेस आता? आता फक्त आपला चेंज बाकी आहे आणि हेअर. तू थांब, मी ड्रेस घेऊन येते. हो. थोडस ये इकडे. या. नको. अहो नाही नाही, एक तरी वेफर तुम्हाला घ्यायला हवं. या. वा, थँक्यू. ही जी काय काळजी घेता ना तू, शिकण्यासारखं आहे. खरंय. शिकतो. ठीक आहे. जमलं. शिकतोय.
एकंदरीत प्रयत्न फुकटच गेला. प्रयत्न करत राहू. हो. मामा कसे मस्त या 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 या. नाही सर. अरे संजय, कुठे होतास तू इतके दिवस? ते गावी गेलो होतो ना. माझा जवळचा मित्र आहे ना, त्याच्या घरी कार्य होतं म्हणून जरा गावी गेलो होतो. मी ताईवर पहारा देत होतो हे यांना कळता कामा नये. गाईज गाईज गाईज, अटेन्शन प्लीज. वा, केलंय. संचिताने माझं काम केलंय. आज पाहुणीच्या चपलेने विंचू मरणार. आपण इतका वेळ जिची वाट बघतोय, जिने उपवास केला म्हणून हे सगळं आजचं हळदी कुंकू आहे, ती आपल्या सगळ्यांची लाडकी आराध्या फायनली रेडी आहे आणि ती येतेय. सो गाईज, आपण तिचं छान स्वागत करूया. गाईज, टाळ्या वाजवा. आलेच मी तिला घेऊन. आराध्या, काय केलंस हे? आजी, आराध्या असे वेस्टर्न कपडे घालायची ना, श्रेयसला आवडतात म्हणून. म्हणून मी विचार केला की मी आज असे कपडे घालते. अगं पण हळदी कुंकवाच्या दिवशी हे असं करतात?
हा असा अवतार केलाय. मूर्ख आहेस का तू? तुला काय वाटलं तू ही अशी तयार होशील तर माझ्या ताईसारखी दिसशील? मेकअप पासून काउंटर आहेस तू, काउंटर. कळलं?